वारकरी संप्रदायाचा खूप मोठा महाकुंभ लातूरमध्ये भरला आणि खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदाय ज्या पद्धतीने एकवटला आणि या परिस्थितीत म्हणजे अध्यात्माची जी एक अखंड ज्योत लातूरमध्ये संतांच्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्रात दुमदुमली. खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, जनाबाई, मुक्ताबाई या सगळ्यांच्या पादुका त्या ठिकाणी आणून अलौकिक सोहळा साजरा करण्यात आला. पण ह्या अलौकिक सोहळ्याच्या संदर्भातून ज्या पद्धतीचा शेवट याचा गोड व्हायला हवा होता त्याला षडयंत्राचं रूप मिळालं. विषय होता या कुंभमेळ्यात जमा झालेल्या पैशाचा हिशोब आणि त्या हिशोबासाठी ते किशोर महाराज शिवणीकर उर्फ पिस्तुल्या बाबा अशी नवीन ओळख त्या किशोर महाराज शिवणीकरांना मिळाली. खऱ्या अर्थानं या अध्यात्मावर, या संप्रदायावर आणि या परिस्थितीवर लागलेला हा एक काळा डाग आहे. नेमकं आम्हाला तिथंच आम्ही कच खातो की ज्या ठिकाणी आर्थिक परिस्थिती निर्माण होते आणि आजपर्यंत महाराष्ट्राला अशा परिस्थितीमध्ये भरडल्या गेल्यानंतर सुद्धा आजही आम्ही त्या गोष्टीवर अजूनही स्तब्ध आहोत. खऱ्या अर्थानं मीडियाने खूप मोठा ट्रोल केला आहे. मीडियाने याच्यावर खूप मोठी डिबेट घडवून आणल्या, परंतु वास्तविक स्वरूपात या सगळ्या डिबेट या वारकरी संप्रदायाच्या स्वास्थ्यासाठी चांगल्या आहेत का? आणि आज ज्या पद्धतीचा भक्तीचा आणि भक्तीचा आणि संप्रदायाचा जो एक महाकुंभ भरला होता त्याला हे लागलेला डाग खऱ्या अर्थानं येणाऱ्या परिस्थितीमध्ये संप्रदायाची भूमिका चांगली ठेवणार आहे का, याच विषयाला आज मंथन करण्यासाठी तुमच्यासमोर आहे. खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गोष्ट इतक्या विपुल आणि व्यापक प्रमाणात आहे की त्याची जर खऱ्या अर्थानं जर सामाजिक मीमांसा केली तर आम्हाला घरोघरी मिळालेले वारसे संप्रदायाच्या माध्यमातून अखंड हरिनामाची जी ज्योत आणि खऱ्या अर्थानं संस्काराची जी भूमिका म्हणून समाजात पाहिली जाते ती खूप मोठी आहे. आजही गावोगावी अखंड हरिनाम सप्ताह साजरे करून सामाजिक परिस्थितीला एक चांगल्या परिस्थितीत आणण्यासाठी ही निर्माण केलेली व्यवस्था. परंतु नेहमी आम्ही ज्या ठिकाणी कच खातो ती म्हणजे आर्थिक परिस्थिती आणि या आर्थिक परिस्थिती आली की चांगल्याची नीतिमत्ता ढासळते. ते कोणी असो, थोर असो, मोठा असो, कोणाला नाव ठेवायची गरज नाही. सगळे एकसारखे मनी आणि हे एकसारखे मनी जेव्हापासून सुरू झाले ना, खऱ्या अर्थानं या वारकरी संप्रदायाच्या चिंधोड्या उडवल्या. खऱ्या अर्थानं मला त्या महानुभावांचं खऱ्या अर्थानं त्यांची कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे की ज्यांनी या वारकरी संप्रदायाला आपल्या खांद्यावर वाहण्यासाठी कसल्याही परिस्थितीची तमा नाही बाळगली. न मोगली राजवट बघितली, न इंग्रजांची राजवट बघितली, न निजामांची राजवट बघितली. आपल्या परीनं ज्या पद्धतीनं ज्या परिस्थितीत या वारकरी संप्रदायाच्या भूमिका या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात रुजवता येतील यासाठी ज्या हालापेष्टा भोगून या वारकरी संप्रदायाला रुजवण्याचा प्रयत्न केला. या सगळ्यात मोठं श्रेय जातं ते नेकनूर येथील बंकट स्वामी महाराज. खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं त्यांनी त्या परिस्थितीमध्ये ही परिस्थिती आज ज्या पद्धतीची परिस्थिती आणून ठेवली ती परिस्थिती खऱ्या अर्थानं जी आज लागलेली फळं ज्या पद्धतीनं वारकरी संप्रदायाचं किंवा वारकरी अध्यात्माचं जे महासागर आज उमडतोय त्याचं खरं कारण म्हणजे बंकटस्वामी महाराज, वामन भाऊ, भगवान बाबा अशी अनेक मंडळी त्या काळातली की ज्यांनी आपल्या परिस्थितीला जुगारून, ज्या पद्धतीने समाजव्यवस्थेला जुगारून आपली एक अध्यात्माची एक ज्योत निर्माण केली. परंतु आज त्या ज्योतीचं होत आहे काय? स्वार्थाने बरबटलेल्या आणि सामाजिक परिस्थितीला एकवटणारी, स्वतःच्या मक्तेदारीमध्ये ठेवणारी मंडळी आज या संप्रदायामध्ये घुसली. नाही त्या गोष्टीचा प्रयोग करून, नाही त्या गोष्टीला समोर आणून आपली परिस्थिती कशा पद्धतीनं फावली जाते याकडे यांचं लक्ष. खऱ्या अर्थानं जेव्हा बंकटस्वामी महाराज, भगवान बाबा, वामन भाऊ त्यांच्या समकक्ष असलेले जेवढे गड होते
त्या गडाच्या सगळ्या महाराजांनी कधीही समाजाकडून पैसा किंवा अडका किंवा मोह कधीच बाळगला नाही आहे. परंतु आत्ता परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीनं गडांची निर्मिती झाली आणि गडांच्या निर्मितीमध्ये ज्या पद्धतीच्या पैशाची उलाढाल होते, पैशाची लूट होते, पैशाच्या माध्यमातून जी एक सामाजिक भूमिका आपली एकवटली जाते, खऱ्या अर्थानं हा हिंदू समाजाला लागलेला खूप मोठा डाग आहे. कारण की ज्या संस्काराचे धडे आम्हाला द्यायचे, ज्या संस्काराला आम्हाला समाजात रुजवायचं आहे, त्यासाठी या सुपाऱ्या कशाला हव्या. आत्ताच नुकतं आम्ही एका मोठ्या कीर्तनकाराच्या मुलीचं लग्न पाहिलं. या मुलीच्या लग्नासाठी या महाराजांनी कितीतरी शेकडो एकर जमीन मोकळी केली. पाहिजे त्या पद्धतीच्या साधनसामग्री आणि भौतिक सुविधांचं संघटन केलं आणि यानंतर अक्षदा आणि मंगळाष्टिका होऊन त्या मुलीच्या संसारात आपली प्रतिष्ठा दाखवण्याचा, या विवाह सोहळ्यात आपली प्रतिष्ठा दाखवण्याचा प्रयत्न केला. परंतु खऱ्या अर्थानं जर या संत संप्रदायाच्या माध्यमातून खरी महती बघितली असती तर या महाराजांच्या शब्दावर हजारो कुटुंब, हजारो लग्न त्या मुलीच्या लग्नात करता आले असते. पण तेवढी दातृत्व कोणाच्या हातात आहे. आज स्वतःच्या नावाचा जो गवगवा करायचा, सामाजिक परिस्थितीमध्ये स्वतःची प्रतिष्ठा मिरवायची आणि स्वतःच्या कुटुंबासाठी म्हणजे ज्या गोष्टीसाठी वारकरी संप्रदाय कधीही म्हणजे सहमत नाही आहे, त्या गोष्टी या लोकांनी मांडून ठेवल्यात. तरी सामाजिक परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं लातूरसारखे सोहळे आजही एका हाकेवर ज्या पद्धतीने साजरे होतात ना, आणि खऱ्या अर्थानं जनसागर तिथं लोटतो, लोकांच्या भक्तीचा आस तिथं निर्माण होतो. हजारो कुटुंबाच्या परिस्थितीमधून कितीतरी शेकडो क्विंटल अन्नदान त्या ठिकाणी होतं. पण जाताना मात्र अशा पद्धतीचा बट्टा लावून जी परिस्थिती ढोहाळी जाते, हेटाळली जाते, त्या परिस्थितीला ज्या पद्धतीने बट्टा लावून सगळी किदाडासारखं तुटून पडतात ना, खऱ्या अर्थाने ती शोकांकित आहे. या जगात जर हिंदू धर्माची जर परिस्थिती पाहिली तर भारतसुद्धा हिंदू देश नाही आहे आणि सगळ्यात कोंडीत आणि सगळ्यात अडचणीत सापडलेला हिंदू समाज आहे. कारण की आजही हिंदू समाजाच्या संदर्भातून ज्या पद्धतीने या बुवा बाबा आणि यांनी जी परिस्थिती आणून ठेवली आहे ती धर्मांतरांसाठी आणि बाकीच्या धर्मांना स्वतःकडे आकर्षित करण्यासाठी खूप मोठी पर्वणी आहे. तरी आम्ही त्या गोष्टीला डोकावायला तयार नाही. त्यामुळं हिंदीत एक म्हण आहे, बोन से गई वो हाऊस से नहीं आती. जे थेमानं गेलंय ना ते हाऊस भरला तरी येत नाही. म्हणजे पहिल्या परिस्थितीमध्ये तुम्ही ज्या पद्धतीची तुमची इज्जत लोकांसमोर मांडून ठेवता, ज्या पद्धतीनं तुम्ही सगळ्या या गोष्टी आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी प्रपंच करता, त्या प्रपंचामुळं सामाजिक परिस्थिती ही ढासळते. त्यामुळं अध्यात्माला सगळ्यात मोठी मिळालेली ऊब, खऱ्या अर्थानं लातूरकरांच्या माध्यमातून मिळालेली ऊब या सगळ्या षडयंत्रकारी गेदाडांनी नष्ट करून टाकली. पहिला तर प्रयोग ज्या पद्धतीची विधानं समोर आली की संत ज्ञानेश्वरांच्या पादुका या फक्त नगरदर्शनासाठी आणि त्यांच्या कामासाठी, मग लोकांना मूर्ख बनवण्यासाठी तुम्ही का सहमत झालात? फक्त लोकांच्या अस्मितेसाठी लोकांच्या भावनेसोबत खेळण्याचा प्रयोग होता का? मग या एका वाक्याने सगळ्याच पादुकांवर संशयाची परिस्थिती निर्माण करते. जे तुम्ही दिखावे केले, जे तुम्ही नावडंबरं केली, तुम्ही जे काही कॉर्पोरेट पद्धतीनं तुम्ही जी भूमिका मांडली, खऱ्या अर्थानं ती मांडत असताना त्याला जपणं आणि त्याला त्या परिस्थितीत ठेवणं हे तुमचं आद्य कर्तव्य होतं. कारण की वैष्णवी पताकाचे तुम्ही वाहक आहात. परंतु जेव्हा हिशोबाचा वेळ आली तेव्हा या सगळ्या गोष्टीची गरळ ओकून आहे त्या परिस्थितीला वाटोळं करून तुम्ही तुमच्या स्वतःचा स्वार्थ सिद्धी करण्याचा प्रयत्न केला.
अशा परिस्थितीत जर खऱ्या अर्थानं हिंदू समाज जर जगत असेल तर का परकीय आक्रमणं नाही व्हायची? परकीय धर्माची लोक येऊन आमच्याकडं धर्मांतराचं का कुमांड नाही रचायची? आमच्या स्त्रियांवर, आमच्या आई बहिणीवर का डोळा नाही ठेवायची? या सगळ्या गोष्टीची खरी महती आम्हाला आत्मचिंतन केल्याशिवाय मिळणार नाही. आणि ज्या बंकटस्वामी महाराज, भगवान बाबा, वामन भाऊ त्यांच्या तत्सम लोकांच्या मदतीनं जो वारकरी संप्रदाय आज बलाढ्य पद्धतीने उभा आहे ना, तर त्याला खऱ्या अर्थानं त्याचा कळस हा चांगल्या पद्धतीने बांधला पाहिजे. कारण आज ऐकायला काय मिळतं? पंढरपूरच्या मठामध्ये घोटाळा, या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये देणगीमध्ये घोटाळा, त्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या देणगीमध्ये घोटाळा, मठ आणि संस्थानाच्या जमिनी हडप करणं, या सगळ्या कुभांडामध्ये खऱ्या अर्थानं तुम्ही पैशाची लूट करत नाही आहेत. खऱ्या अर्थानं ही सगळी लूट ही या संप्रदायाची लूट आहे, आस्थेची लूट आहे, लोकांच्या विश्वासाची लूट आहे. आणि या लुटीमध्ये आमच्यासारखे लोक येऊन ह्याच्यात दिवे लावतात. यामध्ये येऊन आम्ही परिस्थिती मांडण्याचा प्रयत्न करतो, आमचं दुकान चालवण्याचा प्रयत्न करतो. आणि हे दुकान खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थितीच्या स्वास्थ्यासाठी आणि हिंदू धर्मासाठी खूप घातक आहे. विचार तुम्हीच करा. आणि हा विचार तुम्ही केला नाही तर खऱ्या अर्थानं येणारी परिस्थिती आपल्या संततींना आणि आपल्या भविष्याला मात करणारी आहे. त्याबद्दल मग त्या विषयाच्या संदर्भात तुमच्या मनात काही वाटत असेल तर नक्की कॉमेंट करा. याच्यावर अजून बोलणारच आहे. मी आज सगळ्यांचा समाचार घेण्याचा विचार केला आहे. थोडंसं काल तब्येत बरी नव्हती म्हणून मला बोलता आलं नाही. पण खऱ्या अर्थानं या वारकरी संप्रदायामध्ये जे कालनयनी लपलेत ना, त्यांचा सगळ्यांचा समाचार घ्यायचा आहे. ज्या पद्धतीची परिस्थिती आणून ठेवून स्वतःची मठाधिपती म्हणून स्वतःला घोषित करून घेणाऱ्या लोकांचाही मला विषय मांडायचा आहे. परंतु परिस्थिती ही तुमच्या परिस्थितीवर अवलंबून आहे. मांडा तुमच्या मनात जे आहे ते आणि दाखवा खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थिती काय असते आणि हिंदू धर्म काय आहे. खऱ्या अर्थानं तुमच्या मनाला जर भेटलं असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.